नमस्कार मित्रांनो, तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत व्यक्त करतो। तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती करतो की मी मेट्रोच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड त्याचबरोबर इतर विषयांची तयारी कशा पद्धतीने करायची याचा गायडन्सचे व्हिडिओ देखील येणार आहेत। त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब नावाच्या पुढचं नोटिफिकेशनचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, अशी आशा करतो की आपण सबस्क्राईब केलं असावं। चला आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया। तर त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की आपण म्हटलं होतं की सिलेबस डिटेल्समध्ये दिलेला नाही मेट्रोने, तर तो सिलेबस कशा पद्धतीने घ्यायचा आणि तो थोडासा मी रिफाईन करून थोडासा स्टडी करून इंटरनेटवरून वेबसाईटवरून MSBTवरून थोडं कलेक्शन करून आणि इतर डिप्लोमा लेवलच्या एक्झाम ज्या आहेत तिथून रिफाईन करून सिलेबस त्या ठिकाणी तयार केलेला आहे। आपण तो पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी असणार आहे फक्त हा सिलेबस, याची नोंद घ्यायची आहे। पुढील ब्रँचेससाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊया। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, डिप्लोमा लेवलच्या ज्या एक्झाम्स आहेत या मेट्रोमध्ये स्टेशन कंट्रोलर आणि ज्युनियर इंजिनियर त्याच एक्झामसाठीचा असणार आहे। शक्यतो BE आणि डिप्लोमा सिलेबसमध्ये फारसा फरक नसतो, पण थोडेफार कंटेंट इकडे होत असतात। तर BE साठीचा जो मेकॅनिकल सिलेबस आहे त्यासाठी सेपरेट व्हिडिओ असेल। व्हिडिओमध्ये गपलत होऊ नये, कन्फ्युजन होऊ नये, त्यामुळे आपण प्रत्येक ब्रँचसाठी आणि प्रत्येक लेवलसाठी वेगवेगळा व्हिडिओ घेऊन येत आहोत। चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता ही महामेट्रोची एक PDF आहे, त्याच्यामध्ये इमेज मी क्रॉप करून इथे टाकलेली आहे। तर ते काय म्हणते बघा, 2 नंबरचा मुद्दा, सिलेबस फॉर द पोस्ट फॉर विच मिनिमम क्वालिफिकेशन इज 3 years डिप्लोमा। हे दुसऱ्या मुद्द्यावरती आजचा व्हिडिओ आहे। तर त्यांनी काय दिलं, कॅन्डिडेट शॉल रेफर सिलेबस ऑफ द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन फॉर 3 years इंजिनिअरिंग डिप्लोमा इन रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन। आपापल्या डिसिप्लिनमधला MSBTचा 3 वर्षाचा डिप्लोमा आहे, तिथं जाऊन सिलेबस रेफर करायला सांगितलं आहे। तर तशाच पद्धतीने मी तिथला रेफरन्स घेऊन आपल्यासमोर सिलेबस घेऊन येत आहे। गोष्ट क्रमांक 2, डिप्लोमा लेवलची जी महाराष्ट्र राज्यातली एक्झाम आहे ती RTO एक्झाम, त्याचा देखील सिलेबस, त्याचबरोबर सेंट्रल लेवलची SSC JE ज्या काही डिप्लोमा लेवलच्या एक्झाम्स आहेत त्याच्यावरून तुम्ही सिलेबस रेफर करू शकताय। तर याच्यामध्ये काय बदल होऊ शकतात, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वगैरे जर मिळाल्या तर त्यातून मी आपल्याला बदल सुचवीन या सिलेबसमध्ये। तत्पूर्वी आपण सुरुवात करावी यासाठी हा सिलेबस घेऊन येत आहे। हा डिटेलमध्ये आहे। ॲप्लाइड मेकॅनिक्सचे कंटेंट पहा, मेकॅनिक्स फोर्स सिस्टीम म्हणजे मेकॅनिक्समधली फोर्स सिस्टीम, सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, इक्विलिब्रियम, फ्रिक्शन, सिंपल लिफ्टिंग मशीन, रिझोल्युशन अँड कंपोजिशन, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कंपल्सरी आहे। मी जिथं महत्त्वाचा आहे तिथं फक्त नोटिफाय करेन की हा महत्त्वाचा विषय आहे आणि हा जास्त फोकस करायचा। सुरुवात तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियलपासून करू शकता किंवा मेकॅनिक्सपासून, पण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल खूप महत्त्वाचा आणि स्कोरिंग आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावरती जास्त फोकस द्या। मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन, मेकॅनिकल प्रॉपर्टीज अँड इलास्टिक कॉन्स्टंट्स ऑफ मेटल, शिअर फोर्स, बेंडिंग मोमेंट अँड शिअर स्ट्रेसेस, बेंडिंग स्ट्रेसेस। त्याच्यानंतर आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस। डिप्लोमाला इतकंच आहे, BEला थोडंसं वॉस्ट आहे। तर थर्मल इंजिनिअरिंगसाठी काय वाचू शकता, फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनामिक्स, लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स, सोर्सेस ऑफ एनर्जी, कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स, प्रिन्सिपल अँड वर्किंग ऑफ हीट इंजिन्स, एअर कॉम्प्रेसर्स, एअर स्टँडर्ड, वेपर पॉवर अँड गॅस पॉवर सायकल्स, स्टीम बॉयलर, स्टीम टर्बाइन्स, स्टीम कंडेन्सर, हीट ट्रान्सफर अँड हीट एक्सचेंजेस, हे देखील त्याच्यामध्ये वाचायचं आहे। आता याच्यानंतर पुढचा सिलेबस पाहूया, थिअरी ऑफ मशीन्स हा देखील महत्त्वाचा आहे। इथं सांगायचं राहिलं, थर्मल इंजिनिअरिंग कंपल्सरी आहे आणि महत्त्वाचं आहे। जिथं कंपल्सरी आणि महत्त्वाचं आहे तिथं मी सांगेन। फक्त याच्यातले 2 ते 3 विषय आहेत की कन्फ्युजिंग आहेत, बाकी सगळे कंपल्सरीच आहेत। फंडामेंटल्स अँड टाईप ऑफ मेकॅनिझम्स, वेलोसिटी अँड ॲक्सेलरेशन इन मेकॅनिझम, कॅम्स अँड फॉलोअर्स, पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेस, बेल्ट, चेन अँड गिअर, ब्रेक्स, क्लचेस, फ्लायव्हील्स, गव्हर्नन्स अँड बॅलन्सिंग। तर हे सगळे कंपोनंट थिअरी ऑफ मशीनमध्ये डिप्लोमासाठी आहेत। मेकॅनिकल टेक्नॉलॉजीमध्ये मी 3 विषय घातलेले आहेत, कारण RTOमध्ये मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत 3 अशा पद्धतीचं डिव्हिजन केलं आहे। तर हे इंजिनिअरिंग मटेरियल, प्रोडक्शन प्रोसेस अँड ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, हे 3 वेगवेगळे सब्जेक्ट आहेत, पण एकाच धर्तीवरती क्वेश्चनमध्ये विचारले जातात त्यावरती, त्यामुळे मी मेकॅनिकल टेक्नॉलॉजीमध्ये ह्या 3 विषयांना घातलेलं आहे। त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मटेरियल्स तुम्ही वाचू शकता स्लाइड पॉज करून, प्रोडक्शन प्रोसेस अँड AMP आहे, ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस। पुढचा आहे फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी, याचा सिलेबस पहा, हायड्रॉलिक्सचा टॉपिक आहे, फ्लुइड्स अँड देअर प्रॉपर्टीज, लॅमिनार अँड टर्ब्युलंट फ्लो, बर्नौलीज इक्वेशन, फ्लुइड प्रेशर, पास्कल लॉ, सरफेस टेन्शन, फ्लुइड फ्लो अँड इट्स मेजरमेंट। त्याच्यानंतर आहे हायड्रॉलिक मशिनरी, इम्पॅक्ट ऑफ जेट, हायड्रॉलिक टर्बाइन्स, हायड्रॉलिक पंप्स, सेंट्रिफ्युगल, रेसिप्रोकेटिंग अँड अदर टाइप्स ऑफ हायड्रॉलिक मशीन्स। त्याच्यानंतर हायड्रॉलिक कंट्रोल सर्किट एक कंपोनंट आहे, तो देखील येऊ शकतो। तर मेट्रोलॉजीमध्ये
आता मेट्रोलॉजीमध्ये काय आहे पहा, मेट्रोलॉजी म्हणजे आपला मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहे. मेट्रोलॉजीचं इंट्रोडक्शन टू मेट्रोलॉजी आहे. त्यानंतर लिमिट, स्पेस, टॉलरन्सेस, गेजेस, स्क्रू थ्रेड मेजरमेंट अँड गिअर मेजरमेंट आहे. त्याच्यामध्ये ऑदर मेजरमेंट्स पण आहेत. हा फारसा काही तितक्या हाय टॉपिक म्हणजे हाय वेटेजला नाही. हाय वेटेजचे सिलेबस मी सांगितलेले आहेत. फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी याला हाय वेटेज आहे. मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, थिअरी ऑफ मशीन आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि थर्मल इंजिनिअरिंग हे 5 विषय अत्यंत भक्कम करायचे. कुठलीही परीक्षा असू द्या हे 5 विषय असल्याशिवाय पास होता येत नाही. आणि पॉवर इंजिनिअरिंग म्हणून डिप्लोमाला एक सब्जेक्ट आहे, त्याला इंजिनिअरिंगमध्ये आयसी इंजिन म्हणतात. इंटरनल कंबशन इंजिन आहे, त्याच्यामध्ये टेस्टिंग ऑफ आयसी इंजिन अँड इमिशन कंट्रोल, एअर कॉम्प्रेसर, गॅस टर्बाइन आणि जेट प्रोपल्शन. थर्मलचा सब ब्रँच आहे हा विषय. रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे, पण वेटेज थोडंसं कमी आहे, पण विषय टाळायचा नाही. डेफिनेशन ऑफ रेफ्रिजरेशन, ॲप्लिकेशन्स ऑफ रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, सायक्रोमेट्री, ॲप्लिकेशन्स ऑफ सायक्रोमेट्री. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये काय पहा, हा देखील विषय रॅक इतकाच महत्त्वाचा आहे. वर्क स्टडी, मेथड स्टडी, वर्क मेजरमेंट, मटेरियल मॅनेजमेंट, क्वालिटी कंट्रोल, फायनान्शियल अँड मटेरियल मॅनेजमेंट, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड क्वालिटी कंट्रोल, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल इतके विषय त्याच्यामध्ये आहेत. आणि कॅडचा एक विषय डिप्लोमामध्ये ॲड केलेला आहे. आमच्या वेळी तो नव्हता, पण मी डिप्लोमाचा MSBTचा सिलेबस त्यांनी रेफर करायला सांगितला आहे, म्हणून कॅडचा विषय तिकडे टाकतोय. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले असता कॅडवरती क्वेश्चन नाहीत, पण तरी देखील हा विषय करायचा की नाही आपण परत ठरवूया, ह्याला होल्डवरती ठेवूया. फंडामेंटल्स ऑफ कॅड ड्रॉइंग, ड्रॉ एन्क्वायरी, झूम अँड फॉर्मॅटिंग कमांड्स, एडिट अँड मॉडिफाय कमांड्स, डायमेन्शनिंग टेस्ट अँड प्लॉट कमांड, आयसोमेट्रिक ड्रॉइंग्स अँड लेअर अँड ब्लॉक हा कॅडचा सिलेबस आहे. तर आणखी एकदा रिवाईज करतो मी. आत्ता तुम्ही सुरुवात करावी कुठून करावी, या 5 विषयांपैकी कुठूनही करा. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थर्मल इंजिनिअरिंग, थिअरी ऑफ मशीन, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी हे 5 विषय जे आत्ता सांगितले त्यातला कुठलाही विषय घेऊन सुरुवात करू शकता. बाकीचे मेट्रोलॉजी, पॉवर इंजिनिअरिंग, रॅक, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हे देखील येतील, पण इतक्या जास्त वेटेजला येतील असं सांगता येत नाही, पण ते विषय टाळायचे नाहीत. कॅडचा विषय मात्र त्याच्यावरती क्वेश्चन येईल का नाही याच्याबद्दल संभ्रम असतो आहे. याच्याविषयी अधिक माहिती घेऊन सांगेल. तुम्हाला जर माहिती मिळाली किंवा तुम्ही मेल करू शकता मेट्रोला. आणि मेकॅनिक्ससुद्धा महत्त्वाचा आहेच, पण तो सॉम इतकं त्याला हे करायची गरज नाही, पण सुरुवात करू शकता तुम्ही मेकॅनिक्सपासून. RTOच्या एक्झाममध्ये अप्लाइड मेकॅनिक्सचा विषय नाही, पण मेट्रोला असू शकतो, त्यामुळे टाळायचा नाही. मेकॅनिक्सचा देखील करायचा, पण सध्याचं कन्फ्युजन टाळण्यासाठी कुठले कुठले विषय आहेत आणि कुठले कुठले नाही त्यासाठी तुम्ही सॉम, थर्मो, त्याच्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी, त्याच्यानंतर आहे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी आणि त्याच्यानंतर आहे पुढचा आपला फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी हे 5 विषय कंपल्सरी आणि परफेक्ट करायचे. त्याच्यानंतर बाकीचे राहिलेल्या विषयांविषयी आपण परत अपडेट्स घेऊच्या, पण सिलेबस आपल्याला देणं हे माझं काम होतं, त्यामुळे मी सिलेबस आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. रिफाईन केलेला सिलेबस आहे. तर या सिलेबस वाईज तुम्ही नोट्स काढले तरी चालतील. हाच कॉमनली सिलेबस असतो सगळीकडे, डिप्लोमा असो, BE असो, पण थोडंसं ॲडिशन करावं लागतं. आता BE मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.